बदलापूरमधील घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट आली। आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं। नराधम अक्षय शिंदेला बेड्याही पडल्या। गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई करणाऱ्या वर्दीतल्या कायद्याच्या रक्षकांवर कारवाई सुद्धा झाली। मात्र या घटनेला तितकेच जबाबदार असलेले 3 आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागत नाहीये। पोलिसांचं सरकारवर टीकेची झोड उठली आहे। न्यायालयानेही झापलंय। कोण आहेत हे आरोपी आणि काय आहेत आरोप त्यांच्यावर? पाहूयात स्पेशल रिपोर्ट। आरोपी ब्राह्मण है म्हणून आरएसएस त्याला पकडू देत नाही। सीसीटीवी फुटेज किसने गायब किया? जो सिपाही है उनको बचाने के लिए, क्या उसके पीछे और कुछ रहस्य है? आप देख लीजिए। तब्बल 3 आठवडे उलटलेत बदलापुरातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेला। या घटनेमुळे बदलापूरसह महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। निरागस चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाला पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या। मात्र इतर आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत। संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे, मुख्याध्यापिका अर्चना आठवले अशी त्या फरार आरोपींची नावं आहेत। पोलिसांच्या या अपयशाचं खापर सरकारवर फोडत विरोधक निशाणा साधतायत। सीसीटीवी फुटेज किसने गायब किया उस स्कूल से? ये संस्था के जो प्रमुख है उसने किया होगा ना। क्यों किया? क्या सिर्फ एक अपना जो सिपाही है, हाँ, उनको बचाने के लिए, क्या उसके पीछे और कुछ रहस्य है? आप देख लीजिए। सरकार पूर्णपणे वाचवते। दुर्दैवाने मी असं म्हणेन की जुन्या पद्धतीचा असणारा नियम बीजेपीच्या कालावधीमध्ये पुन्हा लागतोय। आरोपी ब्राह्मण आहे म्हणून आरएसएस त्याला पकडू देत नाही का याचा खुलासा आरएसएसनी करा, मोहन भागवतांनी करावं। त्यांनी इश्यूज केले आहेत का एका बाजूला एकनाथ शिंदे म्हणतात आहेत की आम्ही अरेस्ट करणार आणि दुसऱ्या बाजूला आरएसएसचा दबाव आहे का त्यांना पकडू नका म्हणून, याचा खुलासा मोहन भागवतांनी करावा। नराधम अक्षय शिंदेनं चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची घटना ही 12 ऑगस्टला उघड झाली। पीडित मुलींच्या पालकांनी नराधमाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली। संतापातही संयम बाळगून कायद्यावरील विश्वासापोटी आलेल्या या पालकांकडे वर्दीतल्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। 1-2 नव्हे तर तब्बल 12 तास त्यांना ताटकळत ठेवलं। हवालदिल झालेल्या या पालकांना दिलासा मिळण्याऐवजी सुरुवातीला निराशाच पदरी पडली। 3 आरोपींना अटक करण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे पुन्हा पोलिसांसह सरकारकडे शंकेची सुई वळते। अगदी न्यायालयानं सुद्धा पोलिसांची या दिरंगाईवरून कान उघडणी केली आहे। बदलापुरातील घटनेनंतर उसळलेल्या संतापावरून राजकारण रंगतंय। घटनेनंतर झालेला संतापाचा उद्रेक हा पूर्वनियोजित असल्याचा आरोप सत्तेतील करतायत, तर तो कट नसून जनभावना असल्याचं विरोधक म्हणतायत। असं की बदलापूर तिथे त्या 2 शिवरायांचा अत्याचार केला। नागरिकांना कळल्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्यात होणं साहजिकच आहे। त्यासाठी त्या ठिकाणी हजारो लोक जमले। सरकारकडून काय सांगण्यात आलं? बाहेरनं माणसं आणण्यासाठी। कुणाला म्हणजे कोण कशाची बाहेरनं माणसं आणणे? लोकांच्यात आलेली चीड व्यक्त होणं ही सुद्धा लोकशाहीच्या चौकशी बसून होत असेल तर ते काही चुकीचं नाही। शाळेतील तोडफोड प्रकरणी पत्रकार महिलेला चौकशीसाठी नोटीस पाठवण्याची घाई पोलीस करतायत। मात्र शाळेतील सीसीटीव्ही फुटेज नाहीसे करणारे आरोपी मात्र काही हाती लागत नाहीयेत। एकूणच मूळ विषयाला बगल देण्याचा, चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रयत्न सुरू आहे का? पोलिसांची भूमिका दुटप्पीपणाची आहे का, असा सवालही नागरिकांना पडतोय। त्याची उत्तरं आरोपींना बेड्या पडल्यानंतरच मिळतील, पण त्यांच्या हातात बेड्या पडणार कधी? किती प्रतीक्षा करायची? रशीद इनामदार, पुढारी न्यूज।